हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज टिफिनसाठी बनवत होते मेथीची भाजी, पण वेगळ्या पद्धतीने बनवत होते. तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावा हा व्हिडिओ. तर आज मी मेथीची भाजी बनवते आहे बेसनचं पीठ घालून. तर पीठ पेरून मेथीची भाजी करणे असं सुद्धा याला म्हणतात काही भागामध्ये. तर चला तर मग तुम्हाला रेसिपी सांगते. कढईमध्ये एक पळी तेल घेतलं मी. एक मेथीची फुल पेंडी घेतली होती मी बनवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी टाकले थोडेसे जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी छान तडतडले की त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या. आता ह्या मिरच्या तिखट नाही आहेत का, तर मला बाळाला सुद्धा हीच भाजी चारायची होती, त्याच्यामुळे मी मिरच्या तिखट वापरत नाही. तुम्ही तिखट सुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये, किंवा याच्यापेक्षा जास्त तिखट ज्या मिरच्या भेटतात त्यासुद्धा टाकू शकता. मिरच्या चांगल्या अशा फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकला. लसूण भरपूर वापरला ना मेथीच्या भाजीला चव खूप छान येते, त्याच्यामुळे मी ते एक 2 गड्डा लसूण घेतला होता. तो चांगला असा ठेचला आणि मग फ्राय करायसाठी टाकून दिला. लसूण छान असा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते आणि थोडंसं हिंग टाकते. हिंग टाकले ना की भाजीला एक अशी छान टेस्ट येते. तुम्ही पण असं भाजीमध्ये थोडंसं हिंग टाकून बघा, तुम्हाला नक्कीच वेगळेपणा टेस्टमध्ये जाणवेल. आता लसूण, मिरची, हळद आणि हिंग परत एकदा तेलामध्ये असं छानसं फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर ही धुतलेली मेथी टाकून दिली. मेथीची भाजी दिसायला खूप दिसते, पण झाल्यानंतर खूप कमी होते. आणि कढईमध्ये पण करायला टाकलं ना की अशी कढईच्या बाहेर येते. मग पहिल्यांदा मी काय करते, एक बॅच पहिल्यांदा टाकते, हलवून घेते. तेलामध्ये जरा चांगली फ्राय केली ना की मग ती जरा थोडीशी खाली जाऊन बसते. मग दुसरा बॅच टाकून देते. मग याने काय होतं की पूर्ण मेथी अशी कढईभर बसते आणि बाहेर येत नाही. अशा पद्धतीने मेथीची भाजी 2 बॅचमध्ये टाकली ना की व्यवस्थित अशी पद्धतशीर शिजते पण आणि हलवता पण येते छान. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर पण थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे मीठ सगळीकडे पसरलं जातं. आता मीठ टाकल्यानंतर बघा हळूहळू भाजीला पाणी सुटते. आता त्या पाण्यातच तिच्या भाजी ती शिजवून घेते. आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची वगैरे काही गरज लागत नाही. आणि ज्यावेळेस भाजी शिजते, मेथीच्या भाजीला किती शिजायला असा वेळ लागत नाही. मग तिचे थोडंसं ते पाणी उरलेलं असतं त्याच पाण्यामध्ये आपण बेसन टाकून घ्यायचं, म्हणजे बेसन पण त्याच पाण्यात शिजून घेतं. आता मी ही भाजी टिफिनला करणार होते, त्याच्यामुळे मी थोडंसंच बेसन वापरते. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त बेसन वापरू शकता, त्याच्यामुळे भाजीला टेस्ट आणखीनच येते. आता मला ही भाजी लग्नाच्या आधी बेसन घालून करण्याची पद्धत माहीत नव्हती. आम्ही कूट वगैरे घालून किंवा डाळ घालूनच भाजी करायचो. ही मला नंतर यांनी शिकवली भाजी करायला. त्यांना अशा पद्धतीने केलेली मेथीची भाजी खूप आवडते. तर बघा भाजी तर माझी शिजून झालेली आहे टिफिनसाठी. तर मी तुम्हाला दाखवते कशी शिजली ते. हे बघा किती छान दिसते भाजी.
चला तर मग या व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.